निळं टी शर्ट घातलं म्हणजे काय बौद्ध होतो का काय? आता पोलीस इथं बसलेले आहेत किंवा चोराने पोलिसाची वर्दी घातली तर पोलीस झाले काय? तर अशाच पद्धतीने समाजाला जे फसवण्याचं काम चालू आहे ते आतापासून नाही चालू आहे. तो जो कायदा आहे 1949चा तो रद्द करा म्हणून आपण जी मागणी करतोय तो कायदा कोणी आणला तर तो राजेंद्र प्रसादांनी आणलेला आहे. देशाचे पहिले जे काँग्रेसचे नेते होते मोठे त्यांनी तो कायदा आणलेला आहे. त्या कायद्यामध्ये असं होतं की 4 बौद्ध 4 हिंदू आणि 5वा जो असेल तो जिल्हा अधिकारी असेल, तो 5वा जिल्हा अधिकारी तो हिंदूच असायला पाहिजे. तर त्या जिल्ह्यातला नसेल तर बाजूच्या जिल्ह्यातला हिंदू असलेला माणूस त्या ठिकाणी येईल आणि तो प्रमुख असेल त्या ट्रस्टीचा. त्याच्यासाठी भंते सुरई ससाई आहेत त्यांनी आणि आज लामा म्हणून बोधी आहेत ते लढा देत आहेत. तर ह्या सगळ्या लढ्यामध्ये जर तुम्ही तपासून बघितलं तर या देशामध्ये किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोण लढा देत आहे, बौद्धांच्या बाजूने कोण उभं आहे आज, हे आपण देखील तपासलं पाहिजे. आदरणीय भीमराव आंबेडकरांनी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली आणि पूर्ण महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम झाली. कलेक्टरवरती भीमराव साहेबांनी स्वतः मोर्चा काढला आणि आनंदराज साहेबांनी मंत्रालयावरती मोर्चा काढला होता आणि बाळासाहेब आंबेडकर 16 तारखेला गयेला जातात. हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण विचारतोय की त्यांनी काय केलंय. तर बाहेर बोर्ड लावलेला स्वाक्षरी मोहिमेचा, तो बोर्डवरती तुम्ही सही करा. ते सही केल्यानंतर तो बोर्ड आम्ही कलेक्टरला नेऊन देणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने ते निवेदन असेल आणि या आंदोलनाला बळकटी देणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवल्या गेल्यात. पण प्रत्यक्षात त्या आहेत का? आपल्या बाजूने कोणी उभा राहतंय का? सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं देखील भांडवल करण्यात आलं. ते मेल्यानंतर त्याला दलित म्हणून संबोधण्यात आलं. सोमनाथ सूर्यवंशी हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता होता, तो वडार समाजाचा होता. संविधानाला मानणारा वर्ग हा फक्त दलित आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक इथले दलित फक्त संविधानाचा लाभ घेतात आणि दलितांसाठी संविधान आहे हे रुजवण्याचा प्रयत्न इथले बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सगळं जण करतायत. तर ह्याच्याकडे आपण काय बघणार आहोत का नाही? सोमनाथ सूर्यवंशीच्या आईकडे किती पैसे होतो? कोणाला माहिती आहे का किती पैसे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईकडे? बाळासाहेबांवरती वारंवार आरोप केला जातो की बाळासाहेब पैसे घेतात त्याच्याकडनं. बाळासाहेबांना काय गरज आहे? आज सोमनाथ सूर्यवंशीची केस बाळासाहेब स्वतः कोर्ट घालून औरंगाबादच्या खंडपीठावर विटांची औरंगाबादमध्ये त्या ठिकाणी बाळासाहेब स्वतः लढतात. हे कोणासाठी लढतात? त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या जागी उद्या मी पण असू शकतो, उद्या तुम्ही असू शकतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जनसुराज म्हणून एक नवीन कायदा यांनी पारित केलेला आहे. तो कायदा असा आहे, जर एखादा कृती कार्यक्रम असेल किंवा एखादी बैठक असेल समाजाची, त्याच्यामध्ये जर माझ्यासारखा तरुण किंवा अजून कोणी तुमच्यापैकी असेल त्याने जर एखादं वक्तव्य केलं, ते वक्तव्य कोणतंही असेल, जर पोलिसांना असं वाटलं की ते कायदा सुव्यवस्थेला बाधा ठरणारं वक्तव्य आहे तर ते कुठल्याही पद्धतीचा जामीन त्याच्यामध्ये नाहीये, सरळ उचलून तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये टाकतील. त्याचा एक अर्बन नक्सल म्हणून एक अशा पद्धतीचा कायदा आणून इथल्या बौद्धांना, दलितांना, शोषितांना, पीडितांना संपवण्याचं काम केलं जातंय. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की मी चांगल्या पद्धतीने निवडणूक देखील लढवलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की बाबासाहेबांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिन याच्या मधला जो गॅप आहे तो खूप मोठा आहे. बाबासाहेबांनी बरंच काही करून ठेवलेलं ते संपवण्याचा खूप मोठ्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे. बाबासाहेबांनी एज्युकेशन सोसायट्या उभ्या केलेल्या आहेत. आपल्याला पुतळ्याच्या मागे आणि मंदिर मस्जिदच्या मागे अडकवलं जात आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की आपल्या समाजातला किंवा इतर पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कॉलर धरून विचारा की बाबा बुद्धगयेच्या विषयी तुम्ही काय बोलताय. कारण बाबासाहेबांनी सगळं करून ठेवल्यानंतर तुम्हाला शेवट काय दिलाय तर बुद्ध दिलेला आहे. त्या बुद्धासाठी तुमची काय भूमिका आहे? आजपर्यंत आम्हाला भडकवलं, तुम्ही दलित म्हणून हिनवलं किंवा बाजूला बसवलं. एकमेव बाळासाहेब आहेत की महाराष्ट्रामध्ये 97 बौद्ध उमेदवार दिले होते. यांनी साधी बौद्धांना उमेदवारी सुद्धा देत नाहीत. तर आपण ह्याच्यावरती विचार करायला हवाय. आपण किती दिवस यांच्या मागे पळणार आहोत? हे फक्त बेगडी आंबेडकरवादी आहेत. निळे कपडे घातले आणि संविधान हातात घेतलं म्हणून पक्का आंबेडकरवादी होता येत नाही किंवा बाबासाहेबांना मानणारा होत नाही. ते कव्हर जर तुम्ही बघितलं, हातामध्ये घेतलेलं संविधान ते लाल कलरचं आहे आणि त्या आतमधून पूर्ण कोरं होतं. ते अशाच पद्धतीने गेल्या 60 वर्षापासून यांनी पोकारलं आणि मागच्या 10 वर्षामध्ये हे पोकारतायत. हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांसाठी तरी किमान आपण लढायला पाहिजे. नाही लढलो तर तुम्ही स्वतः तर संपालच, पण येणाऱ्या पिढीसाठी तुमच्याकडे काही उरणार नाहीये. तर तुम्हाला विनंती करतोय की राजकारण जर कोणी म्हणत असेल बुद्धविहारात राजकारण चालत नाही, तर राजकारण देणारे बाबासाहेबच आहेत, धम्म देणारे बाबासाहेबच आहेत. तर बुद्धविहार
हे राजकारणाचं केंद्र देखील बनायला पाहिजे आणि ते धम्माचं केंद्र देखील बनायला पाहिजे. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जाताना बौद्धगया मुक्तीसाठी जे आंदोलन चालू आहे ते उद्या 14 एप्रिल पर्यंत आहे, तर तुम्ही स्वाक्षरी त्या बोर्डवरती करावी विनंती करतो. जय भीम, जय भारत.